हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 25 डिसेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर 25 डिसेंबर 2025. तर पहिली बातमी आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजे 24 डिसेंबर रोजी बाहुबली रॉकेटचा वापर करून जगातील सर्वात वजनदार आणि शक्तिशाली ब्लूबर्ड ब्लॉक 2 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. पुढे पाहूया. दरवर्षी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. पुढे पाहूया. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन 2025ची थीम डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निवारण ही आहे. पुढे पाहूया. भारतीय नौदलाचे सर्वात मोठे वॉटर जेट युद्धनौका अंजदीप चेन्नई येथे सुरू करण्यात आले आहे. पुढे पाहूया. भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा पहिल्यांदाच ICC महिला T20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली आहे. पुढे पाहूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित केले. डॉक्टर रघुनाथन श्री आनंद यांनी जयंत नारळीकर यांचा पुरस्कार स्वीकारला. तामिळनाडू सरकारने कावेरी नदीच्या डेल्टामध्ये गुळगुळीत लेपित ओटर्सच्या संरक्षणासाठी एक विशेष संवर्धन मोहीम सुरू केलेली आहे. पुढे पाहूया. पंचायती राज मंत्रालय विशाखापट्टणममध्ये 2 दिवसांचा पैसा महोत्सव आयोजित करत आहे. जपानने जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशिवाझाकी कारिवा पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. पुढे पाहूया. पश्चिम बंगाल सरकारने महात्मा गांधीजींच्या सन्मानार्थ आपल्या कर्मश्री या 100 दिवसांच्या रोजगार हमी योजनेचे नाव बदलून महात्माश्री केले आहे. पुढे पाहूया. अमेरिकेच्या सिनेटने इसाकमन यांची नासाचे 15वे प्रशासक म्हणून नियुक्ती केलेली आहे. भारतात राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.